एव्हरीवन, सो वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आहे सॅटरडे वीकेंड आणि आज आहे स्पेशल काहीतरी. रात्री डिनर मध्ये ते बनवणार आहे राहुल. सो काय बनणार आहे आज राहुल? मटन बिर्याणी. अरे बापरे, मटन बिर्याणी. ओके. आणि राहुल बाकीची तयारी करतोय, तोपर्यंत मी पण मस्त प्रिपरेशन केलं आहे. काय बनवलं आहे मी आज? आहे मस्त व्हेजिटेबल रायता. हे आहे व्हेजिटेबल रायता, छान बनवला आहे. मी प्रिपरेशन केलंय. मी वाईल बनवलं आहे सॅलेड. ओके, हे सगळं प्रिपेअर करून ठेवलंय. आणि किचनचा झाला आहे पूर्ण मेस. हा आहे सगळा मेस इथे, तो करणार आहे मी क्लीन याचा आवरल्यानंतर. ओके, सो रेसिपी सांगणार? काय आहे रेसिपी? बोला. रेसिपीमध्ये तेलपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, जावेत्री, लवंग, राई मिरे जाईल. आता याच्यामध्ये तूप टाकलं थोडस. ओके सनफ्लॉवर ऑइल. ओके जाईल. ओके त्याच्या अगोदर आपण मध्ये मटन मॅरिनेट करून ठेवलंय. ओके याच्यामध्ये पुदिना. ओके, इकडे सगळं ठेवलेलंच आहे ऑलरेडी. सगळं प्रिपरेशन झालेलं. सो किचन थोडं मेस आहे, तर त्याच्याकडे नका बघू. जी बिर्याणी बनणार आहे त्याच्याकडे बघा. सो इकडे हे जळायला लागलंय काय आहे? ओके, नाही जळलंय. ओके, गॅस कमी आहे. ओके, आता याच्यात जाणार आहे मॅरिनेट केलेलं मटन. सो आज आमच्याकडे आलेले आहे शेफ राहुल भडीकर. मॅरिनेट केलेलं मटन. त्याच्यामध्ये दही, पुदिना, कढीपत्ता नाही, कोथिंबीर, ओके, मिरची, मसाला, मटन बिर्याणी मसाला. कढीपत्ता पण टाकून दे, चांगला फ्लेवर आहे. नाही हा, ओके. आपण 10 मिनिटं 15 मिनिटं शिजू देऊ. ओके, बिना पाण्याचा. त्याच्यावर झाकण ठेवायला लागेल. त्याच्यामध्ये आपण घालून काय बस. ठीक आहे. अजून माझी काय हेल्प लागणार आहे? नाही, सध्या तर नाही. तो शांत बसणार. ठीक आहे. त्यासाठी हेल्प आहे. आज मला आराम आहे, वीकेंड आहे तर. ओके, धन्यवाद. This is your always welcome. ओके, याच्यावर काय हे ठेवलं उलटा खलबत्ता, वाफ बाहेर जायला नको म्हणून. ठीक आहे. ओके, मावशी येतील. ओके, त्याचं टेन्शन नाहीये. थोड्या वेळाने भेटू. ठीक आहे. ठीक आहे, बाय. हे थोडेसे काजू फ्राय होत आहे, जे टाकायचे आपल्याला बिर्याणी मध्ये. हे तांदूळ ऑलरेडी बॉईल करून ठेवलेत. हे ऑलमोस्ट 60-70% बॉईल केलेले आहेत. ओके, सो वी हॅव टू जस्ट कुक देम ऑन दम. मटन शिजतंय तोपर्यंत ही भाजी बनवतो, जी ऑलरेडी या कुकरमध्ये काढून ठेवलेली आहे. कसला मसाला आहे? हा आपला नॉर्मल साधा भाजीचा मसाला. भाजीसाठी आपण जो मसाला बनवतो तो प्रिपेअर केलेला आहे. तो म्हणजे ऑलरेडी प्रिपेअर होता. आता मी जस्ट फोडणी घालणार आहे भाजीला. भाजी थोडी बनवायची आहे.
बेसिक हळद, मिरची, काळा मसाला, मसाला आता मस्त परतला गेलाय. त्याच्यात मी टाकणार आहे स्टॉक. तर छान ही भाजी उकळू देऊया. थोडस घालते मीठ. इकडं काय इना कोथिंबीर. मटण शिजवलं. हे काय केसरचं पाणी. केसर. ओके, काश्मीरचं केसर. केसर घेतलं वाटेल थोडस. त्याच्यात काय दूध, पाणी. ओके. अशा सगळ्या गडबडीत धावपळीत आजचा पण आपला दिवस संपल्यात आला आहे. काय म्हणायचं आहे याच्याबद्दल? काहीच नाही. काहीच जे चालतं ते चांगलं आहे. जे चाललंय ते पण चांगलं आहे. ओके. शॉर्ट, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जे झालं ते चांगल्यासाठी होतं. जे होईल ते पण चांगल्यासाठी होतं. अरे वा 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 वा, आजचं ज्ञान. अशा प्रकारे दिवसाच्या शेवटी मॉरल ऑफ द डे बाय राहुल बडीकर. आजकाल मला वीकेंड पण, सॅटर्डे संडे पण कमी पडायला लागले काम करण्यासाठी. कसे दिवस येतात आणि जातात काही कळत नाहीये. याच्यात जाणारे पुदिना आणि कोथिंबीर. त्यानंतर फ्राय केलेला कांदा आणि काजू. ओके, आता राईस. ओके, स्मेल तर छान येतोय मस्त. आता याच्यावर परत एक लेअर जाणार आहे पुदिना आणि कोथिंबीर. आय थिंक सो. ओके, येस, आय एम करेक्ट. परत फ्राईड केलेला कांदा. ओके, ओके. थोडेसे काजू. हे काय, हा स्टॉक काढलेला होता भाजीचा, तो थोडं मॉइश्चर क्रिएट करायला. ओके, गुड. आता परत वरून जाणार आहे एक राईसचा लेयर. त्याच्यावरून परत आय थिंक जाईल पुदिना, फ्राईड आणि यांचा लेअर. बरोबर? येस, आय एम करेक्ट. परत जाणार आहे थोडासा स्टॉक. परत त्याच्यावरती जाणार आहे एक लेअर कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा. ओके, आता हे झाल्यावर याला शिजू द्यायचंय का दमावर? शिजू द्यायचंय. ओके, आणि किती वेळ शिजवायचा? 30 ते 40 मिनिटं. 30 ते 40 मिनिटं याला दमावर शिजू द्यायचं आहे. ओके, हे काय? केसरचं पाणी. केसरचं पाणी. ओके, केसरचं पाणी छान फ्लेवर आणि
कलर येण्यासाठी, अरोमा. अरोमासाठी. ओके. प्लस कलर. प्लस कलर. नाना. स्वरांश. Say hi. प्रकारे आता याच्यावर ठेवलंय झाकण आणि याला आपण शिजू देऊया जवळजवळ 40 ते 45 मिनिटांसाठी. ओके. तर कमी गॅसवर याला शिजू द्यायचं आहे. ठीक आहे. अँड इट्स डन झालं. आणि आता बसले मस्त आराम करत. अशी छान मस्तपैकी बिर्याणी रेडी झाली आहे. याला हलवायचंय का थोडं आता? बघू. ठीक आहे. हे सगळं छान मिक्स करून घेऊ. हे सगळं झाल्यानंतर मस्त छान जेवण करू, फिरायला जाऊ आणि इथेच हा ब्लॉग एंड करू. बाय बाय.